सिल्लोडमध्ये तिरंग्याचा जल्लोष. आमदार अब्दुल सत्तार यांच्या सहभागानं तिरंगा रॅलीला विशेष रंग. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर सिल्लोड शहरात आज देशभक्तीचा उत्साह पाहायला मिळाला. सिल्लोड नगर परिषदेच्या वतीनं भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभागी होत तिरंग्याप्रती असलेला अभिमान आणि देशभक्तीची भावना व्यक्त केली. शहरातील छत्रपती संभाजीराजे चौक येथून या भव्य रॅलीला सुरुवात झाली. हातात तिरंगा, चेहऱ्यावर देशभक्तीचा उत्साह आणि भारत मातेच्या जयघोषानं सिल्लोड शहराचा परिसर दुमदुमून गेला. मुख्य मार्गानं मार्गक्रमण करत ही रॅली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे नगर परिषद कार्यालयापर्यंत पोहोचली. या रॅलीचे प्रमुख आकर्षण ठरले ते आमदार अब्दुल सत्तार यांचा उत्स्फूर्त सहभाग. आमदार अब्दुल सत्तार यांनी केवळ उपस्थिती नोंदवून न थांबता स्वतः मोटारसायकलवर सहभागी होत नागरिकांसोबत तिरंगा रॅलीत सहभाग घेतला. त्यामुळे रॅलीतील उत्साह आणखी वाढला. नागरिकांमध्ये मिसळून तिरंगा हातात घेऊन आणि देशभक्तीच्या वातावरणात सहभागी होत सत्तार यांनी स्वातंत्र्य दिनाचा उत्सव वेगळ्याच पद्धतीनं साजरा केला. नेतृत्व म्हणजे केवळ व्यासपीठावर उभं राहून भाषण करणं नाही, तर आपल्या नागरिकांच्या आनंदात आणि उत्सवात प्रत्यक्ष सहभागी होणं याची झलक या रॅलीत पाहायला मिळाली. आमदार अब्दुल सत्तार यांचा नागरिकांमध्ये मिसळून झालेला सहभाग अनेकांसाठी आकर्षणाचा विषय ठरला. सिल्लोडच्या रस्त्यांवर तिरंगा फडकत होता, देशभक्तीच्या घोषणा घुमत होत्या आणि नागरिकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. या संपूर्ण वातावरणामुळे सिल्लोडमध्ये जणू देशभक्तीचा महाउत्सवच रंगला होता. तिरंग्याचा अभिमान, देशभक्तीची भावना आणि नागरिकांशी असलेला थेट संवाद, या तिन्हींचा संगम सिल्लोडच्या तिरंगा रॅलीत पाहायला मिळाला. आमदार अब्दुल सत्तार यांच्या सहभागामुळे या रॅलीला विशेष महत्त्व प्राप्त झालं आणि सिल्लोडकरांनीही मोठ्या उत्साहात या देशभक्तीच्या सोहळ्यात सहभाग नोंदवला. सिल्लोडमध्ये तिरंगा डौलानं फडकला, नागरिकांचा उत्साह शिगेला पोहोचला आणि आमदार अब्दुल सत्तार नागरिकांसोबत थेट रॅलीत उतरले.